शारदानगर परिवारातील सदस्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा आम्ही इथे प्रयत्न करतोय। कृषी विकास प्रतिष्ठानचं रोपटं भक्कमपणे उभं राहण्याला आज 40 वर्षे लोटली। सोबतच शारदानगरमधील शैक्षणिक उपक्रमांसह अनेकविध योजनांच्या पारंब्या इथं आकार घेत आहेत। त्याबद्दल या संस्थेचा पाया घातलेल्या आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदापासून तर केंद्रीय कृषी मंत्रीपदी आरूढ असलेल्या माननीय शरदरावजी पवार यांना तर नक्कीच धन्य वाटत असणार। जी शैक्षणिक उभारणी केली, संस्थेची वाढ केली, ती करत असताना ही आपली आहे म्हणून बघितली असेल, पण आपली याचा अर्थ कुटुंबाची हा दृष्टिकोन कशी ठेवला नाही, ही समाजाची आहे आणि समाजाला वाटलं पाहिजे की ही आमची आहे, या प्रकारची खबरदारी त्यांनी घेतली आणि त्यामुळंच कृषी विकास प्रतिष्ठान या संस्थेला आज एक वेगळं स्वरूप आलं आहे। त्याला अनेक राज्याचे राष्ट्राचे पुरस्कार प्राप्त झाले, पण हे सगळे पुरस्कार आज आम्ही लोक सगळेजण घेत असतो, पण त्याच्या पाठीमागं कोणीतरी एक अशी दिशा दाखवणारी एक दृष्टी असलेली एक व्यक्तिमत्व हे असतं आणि आज त्याच्या पाठीमागं ही सगळी एक नवी दिशा देऊन हे स्थानापर्यंत पोचवण्याच्यासाठी खबरदारी घेणारं व्यक्तिमत्व कोण हा प्रश्न आला तर हा याची चर्चाच होऊ शकत नाही। ही व्यक्ती आप्पासाहेबच असू शकते आणि म्हणून मला आनंद आहे की एका कर्तृत्वान दृष्टी असलेल्या आणि सगळ्याच समाजातल्या घटकांचा वडीलधारी म्हणून वागण्याची मानसिकता असलेल्या अशा एका मोठ्या व्यक्तीचं की जो समाजाचा आणि विशेषतः शेती आणि शैक्षणिक क्षेत्रामधल्या सगळ्या घटकांचा आधारवड आहे। आज त्यांच्यानंतर राजेंद्रनी आणि त्याची पत्नी नंदा यांनी याच कामाला जी एक नवीन दिशा दिली, गती दिली, नेटनेटकापणा आणला, याच्या पाठीमागे सुद्धा माझ्या मते फार मोठं श्रेय आप्पासाहेबांचंच आहे आणि आज त्यांच्या गैरहजेरीमध्ये त्या संस्थेला विशेषतः शैक्षणिक संकुलाला एक स्वरूप आलं, त्याच्यामध्ये निश्चितपणानं तिचं योगदानसुद्धा हे मोठं आहे। आप्पासाहेब पवारांबद्दल महाराष्ट्रातील जाणकारांना इत्थंभूत माहिती आहेच, परंतु शेती आणि शिक्षणाच्या तळमळी व्यतिरिक्त आणखीही एक पैलू त्यांच्यामध्ये होता, त्याचा उलगडा इथं केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही। तर आप्पासाहेबांनी नुसतं शेती, शिक्षण, पाणी, इकॉनॉमी, झाडं एवढं नाही, परंतु माणसाचं मन सुदृढ करावं, माणसाचं मन प्रगल्भ व्हावं आणि थोरांच्या विचारांनी हा महाराष्ट्र आणि देश कसा मोठा आहे आणि म्हणून त्यांनी काय करायचं की छत्रपती शिवाजी महाराज आहे, संभाजी महाराज आहे, शाहू महाराज आहे, कर्मवीर भाऊराव पाटील आहे आणि याच पद्धतीनं अहिल्याबाई होळकर आहेत। अशा वेगवेगळ्या महनीय व्यक्तींचं जीवन आणि जीवनचरित्र आणि कार्य त्यांनी त्यांच्या आयुष्यात स्वतःचा संसार बाजूला टाकून ज्या पद्धतीनं उभं केलं, त्या पद्धतीनं उभं करण्याचं जे काम आहे हे प्रबोधनाचं काम असतं। हे प्रबोधनाचं काम करावं म्हणून आप्पासाहेब गावोगावी ज्यावेळेला फिरले, 1.5 ते 2 तास आप्पासाहेब एकेका व्यक्तित्वावर बोलायचे, तिथून समाज कसा उभा राहिला हे सांगायचे आणि म्हणून माणसाचं मन जे आहे ते मोठं करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी आणि समाजाला सगळ्या त्याच्या प्रेरणा आत्मसात करता याव्या म्हणून भाषणं दिली। मूळ शेतीचं सोडूनसुद्धा प्रबोधनाचं काम हे अभ्यासपूर्ण पद्धतीनं नोट्स काढून मी करताना पाहिलेले आहे आणि मी त्यांच्या व्याख्यानांमध्ये होतो। माननीय शरदरावजी पवार यांनी लावलेल्या या रोपट्याला आज 4 दशकं लोटली आहेत आणि हा वटवृक्ष आता चांगलाच वठला आहे, पण अजूनही हा कितीतरी अंगांनी बहरतो आहे यात शंकाच नाही आणि त्यासाठीच तर विद्यमान संस्थाचालक काळाची गरज ओळखून नवनवीन योजनांची आखणी करीत आहेत। भारत हा शेतीप्रधान देश आहे। हा ट्रस्टच मुळीच स्थापला तो शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि यासाठी म्हणून जे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे त्याच्यावर मी जास्ती त्याला महत्त्व दिलं आणि आज जे विद्यापीठातून जे शिक्षण मिळतं ते पुरेसं नाही असं मला वाटतं। या देशाला भविष्य हे शेतीचं आहे आणि शेती तंत्रज्ञानाचं आहे आणि यासाठी म्हणून ॲग्रिकल्चर कॉलेजची स्थापना केली आणि त्याचे जे वेगवेगळे विभाग आहेत ते वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। याचबरोबर कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फतही वेगवेगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान देण्यासाठी म्हणून मी जास्ती वेळ खर्च करतो। यानंतर संपूर्ण भारतात जी उणीव भासणार आहे ती पशुधनाच्या संदर्भातलं, डेअरी किंवा डेअरीच्या संदर्भातलं पशुधन आणि यासाठी आज जी वेटरनरी कॉलेज काम करतात
ती पुरेशी नाही आहेत. त्यांनी एक प्रकारचं असं स्वतःभोवती एक वलय तयार केलं आहे आणि त्या वलयातून मग सरकारीकरण, बाबूगिरी आणि यातून ते बाहेर पडलेलं नाही. आणि यासाठी म्हणून या ट्रस्टला हेही काम करायचं आहे. अजूनही इंग्रजी माध्यमातल्या ज्या काही स्कूल्स असतील त्या संदर्भात शेती इंग्रजी माध्यम, त्यात असलेला मराठी विषय आणि संगणक आणि मूळ निसर्गाचा जो गाभा आहे तो असं एकत्रित स्कूल पुढं काढायचं आहे आणि या संदर्भात काम करायचं आहे. उजाड माळरानापासून आपल्या कार्याची सुरुवात केलेल्या आप्पासाहेबांनी रानोमाळी हिरवा शालू पांघरलेला निसर्ग पाहण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं आणि असा हिरवा शालू नेसून नटलेली धरित्री जवळून पाहिल्यानंतर शब्दांचे अलंकार होणार नाहीत कदाचित, पण अलंकारिक शब्दांचा मोह पडला नसेल एवढे अरसिक आप्पासाहेब पवार खचितच नव्हते. मग कसे होते आप्पासाहेब पवार? लोक म्हणायचे की ते आप्पासाहेब असे तुमच्यावर प्रेम कसं? अरे ते कवितेतले होते, कठोर होते, तर शिस्त होते ते वेगळ्या ठिकाणी होती, परंतु ते कवितेच्या त्यांना ओळी म्हणून दाखवल्या की ते खुश व्हायचे. आणि म्हणून रवींद्रनाथ टागोर सगळ्यात 100 कवी माझ्या शेताच्या बांधांवर आणि त्या ठिकाणी बसवलेले आहे. त्यामुळे कवितेच्या ओळी वाचत जाव्या आणि कवितेच्या ओळी वाचत याव्या याचं उद्घाटन 84 साली आप्पासाहेब पवार आणि 5000 लोकांच्या उपस्थितीमध्ये आम्ही केलं. आणि त्या कवितेचा उत्सव जो केला तो करावा म्हणून आग्रह होता. याचं कारण त्या कवितेमध्ये विचारांची आणि परिवर्तनाची बीजे होती. तर असा हा कवितेचा उत्सव शेताच्या बांधावर सदाबहार फुलवत ठेवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या पद्मश्री कविवर्य नादो महानोर यांना कृतार्थ वाटलं नसेल तरच नवल. मी शेती केली, परंतु मला हे शिकवलं आप्पासाहेब पवार आणि त्यासारख्या अत्यंत मोठ्या विचारवंतांनी शिकवलं. आणि म्हणून कृतार्थ पद्धतीनं आप्पासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये जे देणं दिलेलं आहे, आमच्यासारखी मुलं 1000-2000 जी उभी केलेली आहे आणि हा विचार महाराष्ट्र राज्यामध्ये देशात उभा केला आहे, तो पुढे न्यावा, पुढे जावा यासाठीचे अथक प्रयत्न केले पाहिजे. आणि म्हणून तर या पद्धतीनं मांडणी करून ते लोकांसमोर त्यांचं कार्य जावं या पद्धतीचा आमचा एक विचार आहे. शेवटी जाताना आप्पासाहेब पवार या सगळ्या बलदंड माणसाला अकाली ईश्वर घेऊन गेला, जे काही झालं ते. परंतु त्यांनी दिलेला विचार हा रूढपणाने मांडणं आणि राज्यात आणि देशामध्ये करणं ही गोष्ट चाललेलीच आहे. आज सगळं हरित क्रांतीच्या दिशेने जर पाणी निर्माण केलं आणि ते जर 8 पाणी का होईना निर्माण केलं, धरणाचं पाणीसुद्धा त्या पद्धतीनं दिलं, तर महाराष्ट्र उभा करावा म्हणून पाणीसारख्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांचे 1 वर्षाच्या नंतर आम्ही केलं की ज्याच्यात त्यांच्यामध्ये विचार मांडलेला होता. आणि म्हणून माझा मुलूक म्हणजे बारामती नाही, माझा मुलूक म्हणजे महाराष्ट्र म्हणून त्यांनी सांगितलं की मी इथे नांदतो आहे. शेतकरी जगतो असं म्हणायचं ते तयार नव्हते, नांदतो असं म्हणायचे. आणि त्यांच्यासाठी ज्या कविता आहेत, मी माझ्या मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा, इथल्या मातीमध्ये रुजवल्या चैतन्याच्या बागा, इथले रानो माळ सगनघन पसरित हिरवी द्वाही, झुलत झुलत मस्तीत बुडाले गाणे आणि कमेही.